गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सर्वच जण नेहमीच्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडाफार तरी तणाव घेतच असतो आणि आपला प्रयत्न असतो की खुश राहावं, रोज स्वतःला मोटिवेट करावं. आणि मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला अतिशय उपयुक्त किंवा उपयोगी असं चॉकलेट आहे. हे जेव्हा मला वाचनात आलं तेव्हा मग चॉकलेट विश्वाचा शोध सुरू झाला. चॉकलेट मी केक बरोबर आधी करतच होते, पण वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स करावेत, अजून काहीतरी नवीन शिकावं असं वाटू लागलं. आणि मग हा शोध मला घेऊन आला इंस्टाग्रामवरच्या शेफाली मॅमच्या क्लासपर्यंत. शेफाली मॅमची इंस्टाग्रामवरती 2 दिवसाची चॉकलेट वर्कशॉपची जाहिरात पाहिली आणि ठरवलं चला आता सुरुवात करायचीच. आणि मग हा क्लास जॉईन केला. या क्लासमध्ये मिल्क चॉकलेट, मिल्क कंपाऊंड, डार्क, व्हाईट कंपाऊंड ह्यांच्याबरोबर काम कसं करायचं, सेंटर फिलिंग चॉकलेट कसं करायचं आणि सगळ्यात व्हायरल असणारी कुनाफा चॉकलेटची रेसिपी ही मॅमनी अतिशय व्यवस्थित आणि छान पद्धतीने शिकवली. या कुनाफा चॉकलेटसाठी लागणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, टिप आणि ट्रिक्स सकट त्यांनी आम्हाला हे चॉकलेट शिकवलं. आणि हे खायला अतिशय छान लागतं, अतिशय सुंदर. प्रश्नच या कुनाफा चॉकलेटमध्ये स्टफिंग किती पाहिजे, चॉकलेट किती पाहिजे इथपर्यंत अगदी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्याबरोबर शेअर केल्या. त्याचबरोबर आम्ही इथे मुलांच्या आवडीचं फॉरेरो रोशन चॉकलेटही शिकलो. सगळे चॉकलेट्स डिमोल्ड कसे करायचे, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शेफाली मॅमनी खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवल्या. जो चाहा वो मैंने पाया, वही किया जो दिल में आया, घर लाखों दिलों में अपना है, ऐसे ही मैंने बनाया. मेरी मर्जी की मालकिन हूँ मैं, मेरी मर्जी की मालकिन ओ या, मेरी मर्जी की मालकिन हूँ मैं, मेरी मर्जी की मालकिन ओ या, मेरी मर्जी की मालकिन हूँ मैं, मेरी मर्जी. चॉकलेट तयार झाल्यानंतर त्याचं पॅकिंग कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचबरोबर त्याची किंमत कशी ठरवायची आणि ते स्टोअर कसं करायचं, या बारीक सारीक सगळ्या गोष्टी या वर्कशॉपमध्ये त्यांनी कव्हर केल्या. शेफाली मॅम आणि त्यांच्या एंटायर टीमने आम्हाला या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये खूप छान पद्धतीने शिकवलं, खूप छान सहकार्य केलं. त्याबद्दल थँक्यू सो मच मॅम. थँक्यू व्हेरी मच.